नमस्कार फ्रेंड्स, मी कविता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या चॅनलमध्ये मी स्पिरिच्युॲलिटी, सेल्फ डेव्हलपमेंट या टॉपिक्सबद्दल बोलते. माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मला जे काही अनुभव आले असतील ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते. मी एक टॅरो कार्ड रीडरसुद्धा आहे आणि प्रत्येक आठवड्याला टॅरो कार्ड रीडिंग आणि एनर्जीज आणि आपले गाईड्स आपल्याला काय सांगता आहेत हे मेसेजेस मी तुमच्यासमोर घेऊन येते. आजचे पण मेसेजेस आपण बघूया काय आहेत. आणि जनरल एक डिस्क्लेमर की ही जी रीडिंग आहे ही सगळ्यांसाठीच आहे. जनरल रीडिंग आहे, सो जेवढे मेसेजेस तुम्हाला वाटतात की तुमच्यासाठी आहेत तेवढेच घ्या आणि बाकीचे मेसेजेस सोडून द्या. याच आठवड्यात आता आपला फुल मून आहे, म्हणजे पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा येत आहे. तर बघूया की आपले गाईड्स आपल्याला त्या निमित्ताने काय गाईड करत आहेत. कार्ड्स मी ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. खूप स्पिरिच्युअल कार्ड्स आलेले आहेत आणि बरीच स्पिरिच्युअल एनर्जीसुद्धा जाणवत आहे. तर आपण बघूया की काय आहे. सो पहिलंच कार्ड आहे आपल्याला टाईम रिलेटेड. म्हणजे आपले गाईड्स आपल्याला सांगतात की टाईम हा आता आलेला आहे की आपण जे कोणी आपलं स्पिरिच्युअल ऑलरेडी पाथवर असू, त्यांनी अजून स्पिरिच्युअल प्रगती ते करणार आहेत, किंवा जे आता नवीन नवीन स्पिरिच्युअलिटी आणि किंवा सेल्फ डेव्हलपमेंट दोन्ही एकच आहे. तर या पाथवर जर का तुम्ही असाल तर तुम्ही म्हणजे नवीन असाल तर तुम्ही नक्कीच काही आन्सर्स मागत असणार आहात की का असं होतं आहे, कशामुळे असं होतं आहे. ओके, सो काही गोष्टी घडत आहेत ज्या तुम्हाला मे बी स्पिरिच्युअल मार्गावर किंवा अजून डीपली कुठेतरी जायच्या म्हणजे स्वतःच्या आतमध्ये जाऊन आन्सर्स शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करणार आहात. आणि त्याच्यामधनं स्पिरिच्युअल ग्रोथ आहे. जेव्हा आपण प्रश्न विचारतो किंवा आपल्याला प्रश्न पडतात त्याच्यातनंच आपली ग्रोथ होत असते. सो असे आहेत की बिटवीन द वर्ल्ड्स हे कार्ड आहे. तर बिटवीन द वर्ल्ड्स म्हणजे आपण फक्त आता 3D म्हणजे आपण इथे जे आपल्या गोष्टींसाठी करतो किंवा थोडे लोअर इमोशन्समध्ये असतो त्याला आपण 3D प्लेन म्हणतो, आणि दुसरं रेल्म जे असतं ते हायर रेल्म असतं. सो वी आर इन बिटवीन द 3D अँड द हायर रेल्म राईट नाव, एव्हरीवन, सगळेच आपण. आणि कारण म्हणूनच आपल्याला काही प्रश्न पडत आहेत आणि आपण जास्तीत डीपर जायचा प्रयत्न करत आहोत. जितकं डीपर जाऊ आपण तेवढेच आपण स्पिरिच्युअली ग्रो करू. सो असे आपण इन बिटवीन सध्या बरेच लोक इन बिटवीन आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं मागत किंवा जे काही आपल्याला एक्सपिरियन्स येत आहेत त्या एक्सपिरियन्समधून पुढे जाऊन आपण काही गोष्टींमध्ये खोलात जाऊन त्याचा विचार करून आपण सेल्फ डेव्हलपमेंट किंवा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट याचा प्रयत्न करत आहोत. ओके, सो थोडीफार डिपेंडन्सी जर का आपली कुठल्या गोष्टीवर असेल किंवा आपल्याला कुठली गोष्ट कळत नसेल तर गाईड्स सांगतायत की आम्ही आहोत, तुम्ही आम्हाला विचारा आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला आन्सर्स मिळतील. जर तुम्ही कन्फ्यूज असाल कुठल्या रोडवर जायचं आहे, काय करायचं आहे, कुठले डिसिजन्स घ्यायचे असतील, तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला नक्कीच त्याचे आन्सर्स किंवा दिशा किंवा जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. सो जे कोणी विचारत आहेत आणि या गोष्टीवर ट्रस्ट करून, डिवाईनवर ट्रस्ट करून पुढे जात आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच पीस आहे, पीस क्रिएट होणार आहेत. म्हणजे तुम्हाला सगळे आन्सर्स मिळणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांचे किंवा तुमच्या जे काही नको त्या गोष्टी घडत असतील किंवा तुमच्या नावडत्या गोष्टी घडत असतील किंवा त्याच्यातूनच आपल्याला प्रश्न पडतात, राईट. सगळं जर चांगलं चालू असेल तर आपल्याला प्रश्न पडत नाहीत, पण थोडंफार काही डिस्टर्बिंग असेल किंवा थोडंफार आपल्याला काहीतरी त्याच्यातनं लेसन्स असतील किंवा अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस असतील, त्याच्यामधनंच आपल्याला प्रश्न पडतात आणि आपली सेल्फ डेव्हलपमेंट होते, इजंट इट. सो असंच काहीतरी एनर्जीज मला आता दिसत आहेत आणि जे ह्याच्यातनं खरंच चांगले प्रश्न विचारून पुढे जात आहेत, स्वतःचं डेव्हलपमेंट करत आहेत, दे आर हिटिंग द मार्क. ओके, सो बरोबर चाललेलं आहात. कुठेही तुम्हाला हे करायची गरज नाही आहे. बिनधास्तपणे जा, ट्रस्ट करा या मार्गाला आणि पुढे जात राहा. ऑप्टिमिझम, आय थिंक मागच्या पण वेळेस हेच कार्ड आलं होतं की ऑप्टिमाइज राहा. ऑप्टिमिझम बघा, म्हणजे ग्लास किती भरलेला आहे
हे बघा जास्ती की ग्लास किती रिकामा आहे त्याच्यापेक्षा, आणि ट्रस्ट ठेवा. ओके, हे पहा, हेच परत कार्ड आहे स्पिरिट कम्युनिकेशन, पेईंग अटेन्शन. स्पिरिट्सच्या जे काही कम्युनिकेट तुम्हाला करता आहेत किंवा आपले गाईड्स आपल्याला जे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवा. मे बी नंबर सिन्क्रोनसिटी असतील किंवा कुठली सायन्स असतील किंवा कशातनं तुम्हाला आन्सर्स मिळाले, कुठल्या बुक रीडिंग कशातूनही आपल्याला आपले आन्सर्स मिळू शकतात. सो असे आन्सर्स हे तुमच्यापर्यंत येत आहेत आणि अशा या काळामध्ये आपल्याला स्पिरिट्स अवेलेबल आहेत. अशा या काळामध्ये आपल्याला आपले गाईड्स अवेलेबल आहेत आपल्याला गाईड करायला. सो प्लीज तुम्ही त्यांना विचारू शकता आणि तुम्हाला आन्सर्स मिळतील. सेल्फ सॅबोटॅज करणं सोडून द्या. आणि सेल्फ सॅबोटॅज म्हणजे उलटं, की एखादी गोष्ट आपल्याशी घडती आहे तर माझ्याशीच का घडती आहे, किंवा मीच का म्हणजे माझ्याशीच का असं होतं, या भावनेत राहू नका. पटकन बाहेर पडा त्याच्यातून, की माझ्याशी ठीक आहे असं झालं आहे तर कशामुळे झालं आहे, काय झालं आहे, आणि त्याच्यामधनं मी कशी बाहेर पडू किंवा मी कसा बाहेर पडू, किंवा ह्याच्यातनं मला लेसन्स काय आहेत, किंवा मला कुणाला सॉरी म्हणायचं आहे किंवा मला कुणाला माफ करायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी पटकन करा आणि पटकन बाहेर पडा. जितकं बाहेर आपण पडू तेवढं आपल्याला फ्री वाटतं, छान वाटतं, आणि तेवढंच आपण हलके होतो आणि तेवढंच आपण लाईटली छान जगतो. लोअर इमोशन्समध्ये राहत नाही, आपण हायर इमोशन्समध्ये राहतो. हायर इमोशन्स म्हणजेच फॉरगिव्हनेस, काइंडनेस, ओके, या सगळ्या इमोशन्समध्ये आपण राहतो. सो स्वतःला सेल्फ सॅबोटॅज करू नका. हे पहा, ही मुलगी इकडे बघती आहे आणि तिला वाटतं की माझ्याकडे काहीच नाही, पण मागच्या साईडनी खूप सारा उजेड तिच्यासाठी इथे दिसतो आहे. ओके, म्हणजे खूप सारी गायडन्स आपल्याला असते, आपल्याच आजूबाजूला असतं, खूप सारी हेल्प आपल्याला अवेलेबल असते, ती घ्या. स्वतःची प्रगती करा. तुम्हाला जितकं लोकांना देता येईल तेवढं द्या, आणि यातच खरा ब्रिलियन्स आहे असं आपल्याला आपले गाईड सांगतात. जे कोणी या पाथवर या पद्धतीने जात आहेत त्यांना नक्कीच पीस मिळेल, त्यांना नक्कीच छान वाटेल. ओके, सो असे हे आपल्यासाठी ब्युटिफुल रीडिंग आजची होती, आणि अशीच रीडिंग मी परत पुढच्या आठवड्यात पण घेऊन येईल. आणि तुम्हाला फुल मूनच्या म्हणजेच बुद्धपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. स्पिरिच्युअल प्रगती करत राहा, सेल्फ डेव्हलपमेंट करत राहा, आणि पुढे जात राहा मार्गांवर. मी अशीच परत एक छान रीडिंग घेऊन पुढच्या आठवड्यात पण येईन. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सो मच.